जागतिक पर्यावरण दिनानिमित्त फुलंब्री शहरातील अग्निशमन दलाच्या इमारत परिसरात आज भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले। 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो। या अनुषंगाने फुलंब्री शहरासह ग्रामीण भागात वृक्षप्रेमींकडून वृक्षारोपण करण्यात आलं। यावेळी भाजपा शहराध्यक्ष योगेश मिसाळ, माजी उपनगर अध्यक्ष गजानन नागरे, नगरपंचायत कार्यालय अधीक्षक प्रमोद तुपे, वाल्मिक जाधव, योगेश मिसाळ, आनंदा ढोके, उत्तम ढोके, विष्णू हापत, राजू देवमाळी, राजू शेरकर, गणेश शेख, किरण गांगुर्डे, अरुण शिंदे, योगेश खराडकर, भाऊसाहेब राऊत, गजानन तावडे, सुदर्शन काथार, भरत कुदळे, विजय ताठे तसेच नगरपंचायत अधिकारी आणि कर्मचारी वर्गांसह शहरवासी मोठ्या संख्येने हजर होते। महावीर जयस्वाल, MCN न्यूज, फुलंब्री। 5 जून आज जागतिक पर्यावरण दिन। जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा। आणि मोदीजींच्या संकल्पनेतून जागतिक पर्यावरण दिनाच्या माध्यमातून आज पूर्ण भारतभर वृक्ष लागवड आणि पर्यावरणपूरक जी काही कार्यक्रम असतील ती घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी पूर्ण भारतभर त्या ठिकाणी होतोय। नानांच्या जे आज राजस्थानचे राज्यपाल म्हणून काम करताय आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या साक्षीनं त्यांच्या हाताने लावलेली ही मागची 2 वर्षापूर्वीची झाडं ती अगदी चांगल्या प्रकारे मोठी झालेली आहेत, त्याची निगा राखल्यामुळं। आणि त्याच पद्धतीचं आजही आपण या ठिकाणी ही वृक्ष लागवड या ठिकाणी करतोय, जेणेकरून पुढच्या काळामध्ये ग्लोबल वॉर्मिंगचा जो आपल्याला जो त्रास होतोय त्याच्यामधून सुटकारा मिळेल अशा पद्धतीचं हे काम या ठिकाणी होतंय। आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देत असताना मी पुन्हा एकदा आवाहन करेल की आपण सर्वांनीच निसर्गाचं रक्षण करण्यासाठी आपण झाडं लागवड या ठिकाणी करावी, ही विनंती आपल्याला या निमित्तानं करतो। पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद।